नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका खूप छान अशा टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर बघा, सगळ्यांच्या लाईफमध्ये इतके निगेटिव्ह लोक भरलेले असतात आणि त्या निगेटिव्ह लोकांसोबत राहून आपण पण त्यांच्यासारखे व्हायला लागतो. आपल्याला कळतात त्या गोष्टी, आपण त्यांच्यासारखे होत चाललेलो आहोत. आपली विचारसरणी जी आहे ती त्या लोकांसारखी होत आहे, निगेटिव्ह लोकांसारखी होत आहे. पण आपण काही करू शकत नाही, कारण आपल्याला काही गोष्टी सुचतच नाहीत. काय करावं, त्या लोकांपासून दूर कसं जावं, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. तर तुम्हाला मी आज त्याच टॉपिकवरती काही गोष्टी सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आयुष्यात काही लोक असे असतात जे स्वतः काहीच करत नाहीत पण दुसऱ्यांना पुढेही जाऊ देत नाहीत. तुम्ही काही नवीन करायला गेलात की ते म्हणतात तुझ्याकडून नाही होणार, हे सगळं दे सोडून. कारण आपल्याला ना एकच गोष्ट हवी असते की तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. पण असं कोणीही आपल्याला म्हणत नाही, शिवाय आपले आई वडील. पण आपल्या आई वडिलांना सोडून बाकीचे सर्व लोक हे तुला नाही जमणार, तू हे सोडून दे, इतकंच आपल्याला सांगू शकतात. आणि हळूहळू त्यांची नकारात्मकता आपल्या मनावर परिणाम करायला लागते आणि आपण जे काही करणार आहोत त्या सर्व गोष्टी सोडून देतो, ह्या फक्त निगेटिव्ह लोकांमुळे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, नकारात्मक लोकांना तुमचं यश बघवत नाही, म्हणून ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सर्वात आधी अशा लोकांचं प्रत्येक बोलणं मनाला लावणं बंद करा. प्रत्येक वेळी एक्सप्लेन करायची गरज नसते. काय एक्सप्लेन करायचं? तुम्ही एखादी गोष्ट करताय ना, तर तुमची ती गोष्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही लोकांना सांगा. तुम्ही जर एखादी गोष्ट करणार आहात तर तुम्ही आधीच मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, नका ना सांगू. कशाला सांगता? तुमच्या काही गोष्टी आहेत ते तुमच्या मनात ठेवायला शिका. सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगून मोकळं व्हायचं नाही. अशाने तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती वाईट परिणाम होतो, लोकांची नजर लागते. त्यामुळं प्रत्येक वेळी लोकांना सांगायची गरज नाहीये. त्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्यांना आपोआप कळणारच आहेत. आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला का सांगितलं नाही, जर असं कोणी विचारत असेल तर त्यांना एक्सप्लेन करायचीही गरज नाहीये. कारण निगेटिव्ह लोकांपासून जितकं तुम्ही दूर राहाल तितकंच तुमच्या यशाची पायरी तुम्ही एक एक चढत जाल. कधी कधी शांत राहून स्वतःच्या कामावर फोकस करणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तू हे करू शकत नाहीस असं जर लोक म्हणत असतील तर तुम्ही त्यांना सांगताच कशाला? तुम्ही करून दाखवा त्यांना. डायरेक्ट तुम्ही न सांगता एखादी गोष्ट करायला घ्या आणि त्यांना न काही उत्तर देता तुमच्या कामावरती फोकस करा. हे तुम्ही सगळ्यात मोठं यश गाठण्याकडे तुमचे पाऊल ठेवत आहात. जर तुम्ही असं करत असाल तर स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवा जे कायम तक्रारी करतात, कायम निगेटिव्ह बोलतात आणि तुमचं मोटिवेशन कमी करतात. असे खूप लोक असतात, सतत तक्रारी, हा असंच केला, तो तसंच केला. अरे यार, ठीक आहे ना की आपल्यासोबत सर्वांनी चांगलं वागण्याचा ठेका घेतला नाहीये, कशासाठी आपण इतक्या अपेक्षा करायच्यात? आणि अशा निगेटिव्ह लोकांना आपण कितीही समजावून सांगितलं तरी ते काही समजणारे नाहीयेत. त्यामुळे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की अशा लोकांना इग्नोर करा आणि त्यांच्यासोबत जे तुमचं बसणं, उठणं, बोलणं, फालतूच्या ज्या गप्पा तुम्ही मारत बसता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमी करा. काहीच गरज नाहीये. पॉझिटिव्ह लोकांसोबत तुम्ही जितके राहाल तितकी तुमची प्रगती होईल आणि निगेटिव्ह लोकांसोबत तुम्ही जितके राहाल तितकीच तुमची अधोगती होणार आहे. त्याऐवजी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. कारण जसं वातावरण असतं तसाच माणूस बनत जातो. म्हणून आयुष्यात पुढे जायचं असेल तर काही लोकांपासून दूर राहणं खूप गरजेचं असतं. शांतता, आत्मविश्वास आणि पॉझिटिव्हिटी हेच तुमचं खरं स्ट्रेंथ आहे. लोक काय बोलतात आणि निघून जातात, त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावरती होतो. तुम्ही त्यांच्याकडे जितकं लक्ष द्याल तितकं ते लोक तुमच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करणार. त्यांचं कामच आहे बोलायचं आणि ते बोलणारच. आपण त्यांना नाही थांबवू शकत. आपण प्रत्येकाच्या तोंडाला कुलूप तर नाही लावू शकणार, प्रत्येकाची जीभ आपण नाही धरू शकणार. ते बोलणार, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही जितकं त्यांच्यापासून लांब राहाल, तुम्हाला आधीच एक गोष्ट म्हणलेली लोकांनी, जितका फ्रेंड सर्कल कमी तितके तुम्ही खुश. आणि जितके जास्त लोक आपल्या आयुष्यात आहेत ना तितके तुम्ही दुखी. आता फ्रेंड सर्कल म्हणजे फक्त फ्रेंड्सच नाही, ते त्यामध्ये सर्वच लोक येतात. आपले नातेवाईक येतात, आपले मित्रमंडळी येतात, आपले ऑफिसचे लोक येतात, सर्वच लोक त्यामध्ये येतात. त्यामुळे तुम्ही जितकं कमी लोक तुमच्या आजूबाजूला ठेवताल ना तितके तुम्ही जास्त प्रगती करत जाणार. आणि जेवढ्या जास्त लोकांमध्ये तुम्ही
जेवढ्या जास्त गोंधळामध्ये तुम्ही बसताल त्या प्रत्येकांच्या विचारसरणीचा तुमच्या डोक्यावर परिणाम होणार आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच होतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इतरांसारखं बनायचं नाहीये, आपण स्वतः असं बनायचं की लोक बघून आपल्यासारखं होण्यासाठी तरपडले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला बिल्डअप करा. लोकांसारखं होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमची स्वतःची एक इमेज तयार करा. लोक बघून म्हणले पाहिजेत की हा कसा होता आणि कसा झालाय. निगेटिव्ह लोकांमध्ये बसून तुमचा फक्त वेळच वाया जाणार आहे, बाकी काहीच होणार नाहीये. त्यामुळे लोक काय बोलतात याकडे लक्ष नका देऊ. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि शांतपणे मेहनत करा आणि एक दिवस तुमचं यश सगळ्यांना उत्तर देईल. कारण ना, कुणाला आपल्याला यश मिळाल्यावर कुणाला काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. लोक काहीच बोलणार नाही, फक्त तुमच्याकडेच बघत राहणार. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मेहनत करायची आणि ही मेहनत तेव्हा सक्सेसफुल होईल ज्या वेळेस तुम्ही निगेटिव्ह लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर कराल. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जितके पॉझिटिव्ह लोक तितकं यश जास्त आणि जितके निगेटिव्ह लोक तितकं यश कमी. आपण एक्स्ट्रा जी बडबड करत बसतो ती फक्त कमी करा. त्याच्यामुळे तुमचा सगळा वेळ वाया जातोय, तुमची एनर्जी वाया जाते. काहीही फालतू बडबड नाही, कुणाला एक्सप्लेन नाही, कुछ नाही. फक्त आपण आपलं ध्येय काय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करूया. बाकी कोणालाही इंटरफेअर करू द्यायचं नाही आपल्या लाईफमध्ये आणि आपणही त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही. फक्त आपण आपलं काम आणि आपलं यश इतकंच ध्येय आपण समोर ठेवून जर चालत जायला लागलो तर आपण लवकरच यश प्राप्त करणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की एक लाईक करा आणि एक कमेंट करा. तुमचं एक लाईक आणि एक कमेंट हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इथून पुढे जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.